आज गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दोसरभवन चौकाच्या परिसरामध्ये डिटोनेटर्स आणि एक्सप्लोसिव्ह जिलेटिनच्या कांड्या मिळालेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने पोलीस कारवाई करत असताना काही युट्यूबर पत्रकार किंवा मग ऑथोराइज न्यूज चॅनलचे जे पत्रकार होते ते त्या सदर ठिकाणी न्यूज कव्हर करण्याकरता आले होते. त्यापैकी न्यूज एक्सप्रेस चॅनल आणि न्यूज भारत टीव्ही या दोन चॅनलच्या युट्यूबरनी सदरची बातमी कव्हर करताना सदरचे जे एक्सप्लोसिव्ह मिळालेले आहे ते जामा मस्जिद परिसरात मिळालेले आहे आणि त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात येत आहे अशी बातमी दिली. आणि त्यासोबतच खाली वर जामा मस्जिदचा फोटो, व्हिडिओ आणि खाली बॉम्बचे वगैरे फोटो आणि व्हिडिओ प्रसारित केलेले आहे. त्याच्यामुळे काही मुस्लिम बांधवांचा भावना दुखावलेली आहे, धार्मिक भावना दुखावलेली आहे आणि अशा स्वरूपाची तक्रार पोलीस स्टेशन तहसील येथे फिर्यादी नामे साजिद अनवर वल्द अब्दुल वदूद वय 54 वर्षे, राहणार मोमिनपुरा हाफिज बेकरी जवळ, घर नंबर 642, पोलीस ठाणे तहसील नागपूर यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. सदर न्यूज चॅनलनी प्रसारित केलेल्या बातमीमुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहे आणि एकंदरीतच वातावरण अत्यंत गंभीर त्यांनी केलेलं आहे. तहसील येथे अपराध क्रमांक 183/2026, कलम 196, 197, 299, 353, 35 भारतीय न्याय संहितेनुसार सदर न्यूज चॅनलचे जे संपादक आहे, न्यूज रीडर आहे किंवा न्यूज रिपोर्टर आहे यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन तहसील येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.